त्यांच्या सोडून जाण्याने रामाच्या डोळ्यात देखील पाणी आलं, असे हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनासाठी आज आपण गोंदवले या गावी आलेलो आहोत। कमानीवरच्या नावाने तुम्ही तर ओळखूनच घेतली असेल। दुतर्फा अशी शिद्याची दुकानं आहेत। येथे खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान चालते, त्यामुळे येथे शिदा मिळतो। आपण घरून आणला नसेल तर इथे आपण शिदा विकत घेऊन मठामध्ये जमा करू शकतो। शिदा विकत घेताना तेथे डाळी, गूळ, तूप, गहू, भरलेले गहू, तांदूळ या गोष्टींचा समावेश असतो। तिथे गेल्यानंतर आपण शिदा नक्कीच दिला पाहिजे, कारण अन्नदानाचं असं हे पवित्र काम तिथे खूप चांगल्या पद्धतीने होत असतं। येथे मिळणाऱ्या काही वस्तूंवरती प्रकाश टाकला। गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आपण सर्वप्रथम जाऊया। आवर खूप मोठा आहे, पादत्राणे काढायला जागा आहे। पादत्राणे काढल्यानंतर आपण रांगेत उभं राहून प्रथम श्रींचे दर्शन घेऊ, म्हणजेच महाराजांचे दर्शन घेऊ। महाराजांच्या दर्शनासाठी रांग लागलेली आहे। महाराजांचं दर्शन जिथे मिळते तिथे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे ते दाखवू शकलेले नाही। यामध्ये महाराजांची समाधी खाली आहे, पायऱ्या उतरून तिथून दर्शन घेतलं की त्यांच्यावरती श्रीकृष्णाची सुंदर आणि मनमोहक अशी बासरी वाजवताना मूर्ती आहे। तुम्ही मुखदर्शनही लांबून घेऊ शकतात आणि प्रत्यक्ष दर्शनही घेऊ शकतात। प्रत्यक्ष दर्शन आपण घेण्यासाठी रांगेत उभे राहिलो। सुंदर अशा समाधीचं दर्शन घेऊन मन अगदी कृतकृत्य झालं। इकडे आपण कोठाराकडे आलेलो आहोत, धान्य कोठाराकडे। तिथे शिदा दिलेला आहे। येथे हिरकणी कक्ष सुद्धा आहे, पिण्याचे पाणी आहे आणि आता श्रींचा जो अंगारा आणि तीर्थ आहे तो अशा पद्धतीने बाहेर ठेवलेला आहे, जो की आपण लावू शकतो आणि खाऊ शकतो आणि तीर्थ देखील प्राशन करू शकतो। ही मागची बाजू आहे मंदिराची, जिथून आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो। हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा सातारा विभागातील बोर्ड आहे की तेथून कोणत्या कोणत्या आगारातून गोंदवल्याला यायला किती किती वाजता बसेस आहेत, असं सुंदर यांनी इथे माहितीपूर्वक फलक लावलेला आहे। आता आपण प्रसादाकडे जात आहोत। प्रसादालयामध्ये सुंदर अशा प्रसादाचा आनंद घेतला, रामाचं दर्शन घेतलं आणि आपल्या गोंदवल्याच्या यात्रेची सांगता केली। गोंदवलेकर महाराजांच्या चरित्राविषयी पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे। जय श्रीराम।